घे ना, कोणती घे? कुर्ती घे ना. कुर्ता घे. माझे का कुर्ता? हो. सर्वजण मैदानामध्ये आपण बघून गावदेवी पिंपळगर संघाकडून सेकंड सेमीफायनल आपण बघू. काल पहिल्या संयोजन सामन्यामध्ये अमोल फोर्स कासने संघाला पराभूत केलं होतं बालासोट प्रतिष्ठान भिलार संघाने. आणि आता मग सेकंड सेमीफायनल दुसरा सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी पिंपळगर विरुद्ध गावदेवी रांजणी या दोन संघामध्ये. इकडे बसा, इकडं मागं बसा, मागं बसा बघा. इकडे बसा. हो. विलासंकर सगळं रिपोर्ट करा की काय बरोबर ऍक्टिंग आले बिना झालं ना. देवीदास आणि नंदू लक्ष्मीदास आणि नंदू सर्वजण मैदानामध्ये. तर गोलंदाजी सुरुवात करतो गोलंदाज विनायक आणि मागील सामन्यामध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती पहिलं षटक हाताळताना. विनायक आपल्या संघासाठी नायक ठेवला होता तर प्रतिस्पर्धी संघासाठी खलनायक ठेवला होता. विटाने दापोली संघविरुद्ध त्याची गोलंदाजी धारदार राहिली होती आणि राजू पाटील याची तारांबळ उडवली होती. विनायक गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिल्याने सांगितले पहिलं षटक पहिल्या षटकांमधील पहिला चेंडू चेंडू चेंडूला समोर खेळलेला क्षेत्ररक्षक बाळा जोडले चेंडू फुल करून फेकी करेल तो फक्त एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावाने अकाउंट ओपन होतोय गावदेवी पिंपळगाव संघाचं एका धावाने अकाउंट ओपन करतोय संतोष. फुलटा चेंडू आणि फुलटाचा फुलटा फलंदाज चेंडूला भिरकावून दिलेलं मात्र इथे आपण पाहू शकता. लगन फिल्मची देखील आठवण इथे ताजी होते. बागाची 3 धाव फलंदाजाने पूर्ण केल्या त्याने 3 धावने संघाची धावसंख्या 4. दुसरा सेमीफायनल सामना आपण बघूया गावदेवी पिंपळगर विरुद्ध गावदेवी रांजवली या दोन संघामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ विनायक पहिले षटक चालतोय तो सामना करून फलंदाज संतोष. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाज एका धावण्याची अधिक नाही धावसंख्या 5. पहिले बोलला 3 धाव बोलला 3 धावा शेवटी बोलला 1 पहिले संतोष विनायक वयामध्ये चेंडूला भिरकावून वाटा शॉट चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ चौडी सीमावर षटकार टोळेचंद फटका पण बघतो फलंदाज नंदूच्या बॅट मधून. नंदू सध्या संघाचा बंधू बनताना धावसंख्या 6 ने वाढ होते. धावपैकी 11 धावा दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला इथे मात्र दिशा फरकटतो गोलंदाज जातो धडपण मोठ्या फटक्यानंतर पाहायला मिळते विनायकवर. पंचांचा इशार वाईट अवंतचा वाईट रूपाने धावसंख्या 12. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. व 2 धावेची संघाची धावसंख्या 14 धावा. आपण दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाहतोय पिंपळगर विपक्ष रांजवली या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांच्या नावामध्ये गावदेव आहे. गावदेव पाहूया कुठल्या संघाला प्रसन्न होईल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. एका बाजूला गावदेवी पिंपळगर त्याच्या दुसऱ्या बाजूला गावदेव रांजवली. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. विनायक पहिलं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू देखील विकेट जातो बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही.
षटकाची समाप्ती जे पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा आणि या सरासरी जर प्रति षटकामध्ये धावा जगल्या तर 45 धावा गावठी पिंपळ संघाच्या 3 षटकांती पाहायला मिळतील. 15 सरासरी सध्या राखलेले आहे पहिल्या षटकामध्ये. आपण सामना पाहतो गावठी पिंपळकर विरुद्ध गावठी रांजणी या दोन संघामध्ये. कबीरजी ठाकरे साहेबांचे इथे आगमन झालेले आणि त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वात वेळ या स्पर्धेसाठी कोणी दिला असेल तर ते व्यक्तिमत्व आहेत कबीरजी ठाकरे साहेब. ग्रुपचे ऍक्टिव्ह सदस्य आहेत आणि त्यांची उपस्थिती प्रमुख आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे. गणेश पाटील चेंडू खाली ते आपण पाहू शकता. गणेश पाटील याने हाताच्या तोजी खांद्यावर झेल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खांद्याने झेल घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या दरम्यान या जीवदानाचा फायदा उचलून 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केले. 17 वर पोहोचते. 17 धावा. दुसरे षटक मार्गस्थ नीलकंठ. छोटा चेंडू हवा त्याचा फायदा उचलताना स्वतःची फालतूमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि त्यामध्ये पतावला गेला फलंदाज डॉगरच्या आश्रयाला. फलंदाज बाद होतोय संतोष. करे कोई और भरे कोई अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. तर फटका मारला तर नंदू याने बाद होतोय फलंदाज संतोष. न्यू बॅटर मागील सामन्यामध्ये हिरो अक्षरशः बरसला होता गणेश पाटील. आता मात्र 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. रॉक ऑफ पिंपळकर आता मात्र 1 डाऊन पोझिशनला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज नीलकंठ तर सामना करेला फलंदाज नंदू. एक धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले. या सिंगल संघाची धावसंख्या 18 धावा. नीलकंठ यावेळी सामना करू शकतात गणेश पाटील. मागील सामन्यात मॅन ऑफ मॅच सामन्याचा पारदर्शक त्यांनी पटकावलं होतं. इथे मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न बीट होतो. फलंदाजाने बीट यशस्वी देखील झालेला आहे. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेले. झेल मला वाटतं तिथे सोडला गेलेला आहे. संघाची धावसंख्या 20. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना मागील सामन्यामध्ये देखील गावठी पिंपळगाव संघाने प्रथम फलंदाजी केली होती आणि त्या सामन्यात विजय संपादन केला होता. तिथे देखील ते फलंदाजी करताना पाहायला मिळतात. तिथे मिस टाइम फटका होते मात्र सेफ लँडिंग होईल. एक धाव फलंदाज पूर्ण. एकेरी धावांवर भर देताना आपण बघतो करणार मोठे फटके येत नाहीत आणि सध्या एका धावांवर भर देताना आपण बघतोय गावठी पिंपळगाव संघ. राजेश भांबरे सध्या कोचची भूमिका बाहेरून नक्की निभावताना आपल्याला पाहायला मिळतात. राजेश भांबरे सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये कोचच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो सीमाच्या बाहेर दिशा देण्याचा प्रयत्न होता. गोटेराम पडतो. गोकुळ पडतोय तोपर्यंत एक धाव फलंदाजांनी पूर्ण केली. षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर गावठी पिंपळगाव संघाची धावसंख्या धावते एकावर 21 धावा. 21 lost for the 1 wicket in the second over. त्याला गरम पाहिजे. गरम गरम पाहिजे. संध्याकाळी द्या गरम त्याला. उद्या गरम गरम पाहिजे. हा त्याला कशी जावं लागणार पाहिजे.
धावसंख्या धावपळीवर झालेली होती 21/21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या. द्वारकानाथ आता मात्र टी शर्ट चेंज केलेला आहे द्वारकानाथ याने मात्र इथे ड्रेस चेंज केल्यानंतर चेंजिंग बॉल देखील पाहायला म्हणजे त्यांचा नो बॉलचा विचार आलेला आहे. द्वारकानाथ यांनी कपडा बदलल्यानंतर त्याच्या मागे जी साडेसाती लागली होती बदलेल का पाहावं लागेल. पंचांचा वाढचा इशारा म्हणजे कालपासून जी साडेसाती सुरू झालेली आहे ती संपण्याचं नाव घेत नाही द्वारकानाथसाठी. पण आता शेवटचं षटक आता तो इथे समोर खेळल्या चेंडूला बाला सज्ज आहे. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला म्हणजे बालाच्या माध्यमातून तो बाला तुने क्या कर डाला. तर बालाची खरं तर चूक नाही तिथे यष्टेक्षकाने देखील थोडी चूक केलेली आहे. 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावपळीवर 25 धावा. निलेशजी चोरगे साहेबांकडून गणेश पाटीलसाठी सोळा संधी आहे. सलग 3 षटकांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. कदाचित एक शून्य देखील 500 रुपये वाढवला जाईल. कालच्या दिवसात कबीर ठाकरे यांच्याकडून दक्षिणेचा वर्षा होता. तिथे मात्र खोल्या टप्प्यावर खोदून काढलेला चेंडूला चिरून निघून जातोय का लॉंग ऑफ रिटर्न सीमाबार झटाटदार चौकार. गोळीच्या वेगाने गणेश पाटील ही गण आहे आणि नक्कीच त्याच्या बंदीकरणामधून ही गोळी सुटलेली आहे ज्याप्रमाणे गोल गेलेला आहे. धावसंख्या 4 ने वाढू होती धावपळीकावर 29. घोटरांचं चांगलं शतक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल पुन्हा एकच धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 30. शेवटचं षटक मार्गास आपण सामना बघतोय सेमीफायनलचा सामना या स्पर्धेमध्ये सेकंडला सामना आपल्याला पाहायला मिळतोय गावदेव पिंपळकर विरुद्ध गावदेव रांजणी या 2 संघांमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. धावसंख्या झाली होती 30. यावर मात्र सोळ चेंडू पंचांचा हुशार वाईट आणि हा चेंडू मात्र द्वारकानाथला पुन्हा हाताला लावावा लागेल. धावसंख्या सिंगल वाढू होती धावपळीकावर 31 धावा. फुलटॉस चेंडू आहे. टर्न केलेला चेंडूला आणि चेंडू निघून जाते सीमाभर चौकार. धावसंख्या 4 ने वाढू होती धावपळीकावर 35 धावा 35. द्वारकानाथ हा टी शर्ट जर्सी चेंज करून आला होता मात्र त्याचं नशीब चेंज झालेलं नाही. कालपासून जी साडेसाती त्याच्या मागे लागलेली आहे ती मात्र साडेसाती त्याची 5 सोडायला तयार नाही. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आणि एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकत धावपळी 36 धावा 36. तिसरं षटक या स्पर्धेमध्ये द्वारकानाथ हाताळतोय आणि आतापर्यंत 50 पेक्षा जास्त धावांची 54 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. त्याची किती बाद आढळलेला आहे द्वारकानाथ हेही पाहावं लागेल कारण अजून या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजे तब्बल 3 षटकांमध्ये 54 धावा दिलेल्या आहेत. जर संपूर्ण या स्पर्धेमध्ये द्वारकानाथच्या गोलंदाजीचा विचार करायचा झाला तर अखेर पहिल्या इनिंगची संभाळ प्रथम फलंदाजी करताना गावदेवी पिंपळ संघाने आपल्या धावपळीवर धावा जळकल्या तर 36 आणि 37 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते गावदेवी रांजणीया संघासमोर.
चांगली जबरदस्ती केली तर करायचं होतं. होय, अजून. तर जबरदस्ती करायचं. तो गुन्हा केला. हे आपण जे मानवाचं समजवा एकदा. सगळं, सगळं, सगळं. आणि आता गाडी बनवू का कबीर ठाकरे ठाकूरवाला बनवू का गाणी जाम बनवायला मजा येते नाही का माणूस म्हणजे हवा बिगा सगळं आपण बाबा आता लय ना बिगा आजवर बोलत असतो आपण जाऊ बघा तुम्ही कोंबडा थोडा येते त्याच्या होता ना नाही करणार एवढंच कोंबड्याच लागेल एक मोबाईलला किती कोंबडा लागला महिन्याला आलं आमचं कोंबडं तुला दादाला खाऊ तुला माहिती इकडे आल्यावर शिक्षक आहे आमच्या कोंबडा असतात दिला आमचं कोंबडं घेऊन जाऊ गावचं कोंबडं ते गावचं कोंबडं ते राज कोंबडं शिकताय त्याला आमचं बरोबर काय करा ना नाही रे भाई ना हा नाही रे आपण आपली घेतले तर गप्प गप्प सांगतील ते बेंगलीमध्ये माझं फेरी लागलो सरांना गेले संजूच्या मैदानावर संजूच्या मैदानावर मी राहुल भोईर बोरसेकर वाढाले सुनील पवार हर्षानंतर बघा सुनील पवार मी राहुल भोईर आमच्या जोडीला पहिल्यांदा आले सुरईला हा बागा आहे ना किती बागामध्ये ते गोष्टी जाणार हा पाहायला त्याच्यावर मी पाहण्यात हा तो काय माहित आता काय होतं असं तिथून तिथून समजायला आपल्याला हो रात्री बाहेर म्हणजे लोक हा तुम्ही तुमची जगणार बाहेर तिकडे दुसरा पण गेला नाही कारण दोन्ही आला गुजरातला जावं आपण प्लेअर ना आता एक नंबर प्लेअर अजून एक बाहेर ठरवले आणि ठेवली फार अजून एक फ्लेक्सी झालं त्याला आणला मी दुसरा ठरवून गेलं की त्याला ना त्याला मी सांगितलं तिकडं गावाच्या मागे लागू नको आताच पैसा कमवायची संधी आहे भानगडला जाऊन चित्रा इतर गावाला हा गाव मी बाहेर जा तो माझ्या नात्यात आहे माझी आई आणि त्याचा बाप मावशींची पोर आहे म्हणजे माझ्या खास आहे नात्यात आहे पण काय मला बावीस अरे बाबा नाही मग कवा वेळा अरे नको रे आता कुणाल जातीचं लग्न आहे हा कुणाल जातीचं पत्रिका आहे मला अरे बाबा कोण केला नाही नाही गावात गावात आणि मात्र चिन्हाळीमध्ये चांगला प्रयत्न गोलंदाजाचा पाहायला मिळाला मध्ये झेल कॅरी करू शकला प्रयत्नाची पराकाष्ठा पाहायला मिळते जेव्हा आणि ते 37 धावांचा आशीर्वाद द्यायला नक्की आता तेवढे लांबून द्याल इंतजाम मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बिना बॅट तुम्ही घेता आले नाही आव्हान त्यांचा इशारा होता पंचांकडनं धावसंख्या 2 पहिले षटक मार्गस्थ गावडी रांजणी संघ आपण कधी 37 लक्षाचा पाठलाग करत आहोत घोटाने याच्याकडे पूर्णपणे आत्मविश्वास आहे मागील सामन्यामध्ये जी खेळलेली होते आणि तीच खेळी इथे तो खेळेल का पाहावं लागेल कारण रांजणी संघाच्या पाठलागांना भरपूर अपेक्षा असणार आहेत
मागील सामन्यामध्ये अगदी धावांची टाकसाल त्यांनी केली होती. 14 षटकांची अतिशबाजी केली होती. गोलंदाज देवदास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बाहेर येत होता. पण आपल्या बेवडीने शिकली ती बेवडीने शिकली ती नाही बेवडीने शिकली ती कोण उचलली ना मग रविचंद्रला फेर करून दिलेला आहे. गोटी राम काम तमाम षटकार. धावसंख्या 6 ने वाढवत होते. धावफलकावर 8 धावा. गोटीराम असा फलंदाज आहे जो जेव्हा नक्कीच लय मध्ये असतो तेव्हा समोरच्या गोलंदाजांचा नक्कीच गोट्या कपाळात देखील जाऊ शकतात. कारण गोटीरामकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. गोलंदाज देवीदास पाहूया वापसी करेल का या षटकारानंतर. त्याला मात्र वापसी करताना मिसफिल होते यशपेक्षाकडून पोहोचवत आलेलं आहे आणि पोहोचप्रमाणे धाव पूर्ण करता स्लिप होताना आपण बघतो क्षेत्ररक्षक. आता मात्र पाणी पूर्णपणे साचलेलं आउटफील्ड मध्ये आणि जिकडे पाणी तिकडे पाणीच पाणी पाहायला मिळतं. हा का मजा भिडे कारण हे तो जाके अभी फायनल पे बाकी आउटफील्ड मध्ये भरपूर पाणी साचलेलं आहे आणि क्षेत्ररक्षक आता मात्र स्लिप होताना पाहायला मिळतील. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण बघतो 10 धावा. 27 धावांची अजून आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावठी राजनीती संघाला. देवीदास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामना करत फलंदाज पुन्हा एकदा गोटीराम. की प्लेअर आपण बघतो सध्या गावठी राजनीती संघाचा गोटीराम. आणि इथे मात्र एक मोठा मासा करायला लागतोय. गणेश पाटीलला पिस्टनच्या मागे सेफ आणि गोटीराम याला जायला दगवाच्या असलेला पहिला फलंदाज बाद गोटीरामच्या रूपाने. का संतोषजी म्हात्रे यांचं ते आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. धावसंख्या 10 इथून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज नीलकंठ. गोलंदाज गोटीराम. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता अशोक याचा. धावसंख्या 11. सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे बोलतात वाढचा इशारा करतात आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टाकावं लागेल. धावसंख्या सिंगल वाढून होती धावफलकावर 12 धावा. आपण सामना पाहतो या फर्स्ट सेमीफायनलला गावठी पिंपळकर विरुद्ध गावठी रांजणली या दोन संघांमध्ये. जर गावठी रांजणी संघाने हा सामना जिंकला तर प्रमोद म्हात्रे यांच्याकडून आज रात्रीची मेजवानी असणार आहे.
आणि शेवटी नसीब डाव्यावरती. त्या बाद आहे. प्रमोद मात्र खुश आहेत आणि द्वारकानाथसाठी नक्कीच क्या बात है. येस, समजने वाले को इशारे काफी है. द्वारकानाथ मागेल तो हॉट ड्रिंक्स. धावसंख्या 13. 37 लक्षाचा पाठलाग करताना गावी रांजणी संघ आपण पाहतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बीट होतं. निश्लेषक धाव घेण्याचा मानस होता. धाडस मात्र केलं गेलं नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र समीकरण बदलते. अल्पेश गायकवाड एक्सपर्ट स्कोरर सांगतात की 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. गोटेराम बाद झाल्यानंतर मात्र थोडासा बॅकवर्ड ढकलला गेला गावदेवी रांजणी संघ. फाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाढचा इशारा, आव्हान त्या वाढच्या रूपाने. धावसंख्या एका धाव्याने वाढून होती. ते धावफलकावर 14 धावा, 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. गोटीराम एक 34 धाव फलंदाजांनी पूर्ण केले. एका धावने संघाची धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 15. एका धावेने काहीच साध्य होणार नाही, कारण लक्ष आता मात्र पुढे जाताना 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा गावदेवी रांजणी संघाला सामन्यामध्ये वापसी करून देऊ शकेल. तो मोठा फटका येईल का? मोठा फटक्यासाठी प्रयत्न तर केला जातो, मात्र यश येत नाही. पंचांचा इशारा वाईट आव्हान त्या वाईटच्या रूपाने. धावसंख्या 16 वर पोहोचते. आपण पाहतोय गावदेवी रांजणी विरुद्ध गावदेवी पिंपळकर सेमीफायनलचा सामना दुसरा. तो चेंडू जातो पॉइंट रिझल्ट मध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. कुठल्याही क्षेत्ररक्षक नाही. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचून चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत 3 धावा फलंदाजाने पूर्ण केलेल्या आणि 3 धावेने धावफलक पोहोचतोय तो 19 वर. आता मात्र समीकरण गावदेवी रांजणी संघासमोर 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आपण दुसरा सेमीफायनल सामना पाहतोय गावदेवी रांजणी विरुद्ध गावदेवी पिंपळकर या दोन संघामध्ये. सहा चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. अर्धा डझन चेंडू आहेत, मात्र तब्बल 1.5 डझन धावांची आवश्यकता आहे. 6-18चं समीकरण. थोडस पाड जड वाटतंय इथे गावदेवी पिंपळकर संघाचं, मात्र गावदेवी रांजणी संघ पाहूया पुन्हा वापसी करेल का या षटकामध्ये. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी रॉक ऑफ पिंपळकर गणेश पाटील याच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे, ज्यांनी आज संपूर्ण दिवस खरं तर गाजवलेला आहे आपल्या फलंदाजीने आणि आपल्या गोलंदाजीने देखील. 6-18, 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज गणेश पाटील मध्ये ऍडजस्टमेंट करताना आपण विक्रमी क्षेत्रक्षण आपण बदल. प्रमोद मात्र थोडेसे हैराण परेशान आहेत, बैचेन आहेत. इथे मात्र जवळजवळ वाईट चेंडू खेळलेला आहे बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून आणि हा चेंडू निघून जातोय सीमापार चौकार. पहिला चौकार पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने वाढून होते धावफलकावर 23 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अजून हिंमत हारलेली नाही गावदेवी रांजणी संघाने. अजूनही विजयाच्या अशा पल्लवीत आहेत आणि क्रिकेट असा खेळ आहे
ज्या खेळामध्ये कुठल्या क्षणी काही घडू शकते. हो 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 भीम टोला वज्र टोला आणि चेंडू सीमासवर गेला. षटकार बॉडी शॉट. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे क्रिकेट असा खेळ आहे ज्या खेळामध्ये काही कुठल्या क्षणी घडू शकते. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. आता मात्र शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. प्रमोद मात्र नक्कीच समोर उभा राहिला आणि जणू काही फलंदाजांना एनर्जी मिळाली. मेजवानी तर आहे नक्कीच रात्रीची मेजवानी प्रमोद म्हात्रे यांच्याकडून शेवटी नशिबात हातावर असणार आहे. आणि हा आवाज कदाचित खेळाडूंच्या कानापर्यंत देखील पोहोचलेला आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. नीलकंठ चांगले फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2 चेंडूमध्ये 10 का दम देखील त्यांनी दाखवलेला आहे. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. सामना आता मात्र समान स्थितीमध्ये होऊन ठेपलेला आहे. असं वाटत होते की पिंपळगाव संघाचा पारडा जड आहे. मात्र रांजणी संघाने पलटवार केलेला आहे. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र वापसी करताना या चेंडूवर गोलंदाज गणेश. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. 3 समीकरण. 3 चेंडू आणि 8 धावा. एका बाजूला गावठी पिंपळगर तर दुसऱ्या बाजूला गावठी रांजणी. पिंपळगर की रांजणी, रांजणी की पिंपळगर. कुठला संघ बिनार संघाशी लढत देण्यासाठी सज्ज होईल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. प्रॉपर टायमिंग साताळला एक 34 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आणि एका धाव समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण बदलता येईल. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग कंपल्सरी नाही पण चेसिंग कंपल्सरी आहे आणि धावा चेस कंपल्सरी असणार. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. फुलटा चेंडू खराब चेंडू आणि करतो समाचार. डोक्यावर हात दिलेला तर गणेश पाटील यांनी. गणेश पाटील याच्या माध्यमातून अशा प्रकारचे चेंडू पडल्यानंतर नक्कीच पूर्ण पिंपळकर संघ ही आवरण परेशान झाला असणार आहे. हा चेंडू टाकल्यानंतर गणेश पाटील यांनी डोक्यावर हात दिले होते. मात्र गणेश पाटील कदाचित विसरला असेल जो दुधाचं दही बनतंय दह्याचं दूध बनत नाही. आता मात्र 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. 1-1. मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. सिद्दीक वाटे सरांचा हा डायलॉग आहे. जम्मू काश्मीर येथून भूषण मात्र देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला रांजणी संघ अधिक शुभेच्छा. मात्र रांजणी संघासाठी आता 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. अशोक यांनी जर हे काम पूर्ण केलं हा सामना जर जिंकून दिला तर भूषण मात्र यांच्याकडून नक्कीच एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे. आणि 48-85 क्रमांक आपण पाहतोय. गोटीराम तब्बल एका सोबत बाजूशी देईल. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. या चेंडू मध्ये दडलाय काय. व्हॉट अ मॅच. फेसिंग इज कंपल्सरी. 1 चेंडू 1 धाव. रांजणी संघाला रतन काय समजत हा बॅटर रसल मसल रसल नक्कीच आपण पाहतोय आणि त्यांनी मसल मागच्या त्या चेंडूवर दाखवून दिलेलं आहे. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता. मॅच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे गावठी रांजणी संघाने. गोटराम खुश आहे. प्रमोद मात्र खुश आहे. अशा प्रकारे
अंतिम फेरीमध्ये धडक मारले गावठी रांजोळी संघाने. अभिनंदन गावठी रांजोळी. हार्ड लक गावठी पिंपळकर. शेवटच्या चेंडूवर मात्र बाजी मारले गावठी रांजोळी संघाने. तर टॉस कडे आपण वळणार आहोत. त्यापूर्वी मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळूया. अशोक भगत ठरला या सामन्याचा सामना. अशोक भगत इज मॅन ऑफ द मॅच. जयरामजी भोईर यांचे इथे आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक अशोक भगत याला दिलं जाईल. माझे पेलवान आहेत. अनेक आखाडे त्यांनी गाजवले आहेत आपल्या हिंदीच्या काळामध्ये. आणि त्यांच्या शुभ असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक अशोक भगत यांना दिलं जाते. आणि एक टॉस देखील केला जाईल. तर अशोक भगत पहिला या सामन्यात सामना केला. अशोक भगत त्यास मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी दिली जाते. हार्डलक पिंपळकर आणि अभिनंदन रांजोळी. तर टॉस कडे आपण बोलूया. टॉस साठी गावठी रांजोळी संघाचा संघनायक गणेश पाटील आपण या. आणि बाळासाहेब प्रतिष्ठान बिना संघाचा संघनायक प्रभाकर भोईर आपण देखील या. प्रभाकर भोईर आणि गणेश पाटील आता त्या बिना विपक्ष रांजोळी अंतिम सामना. बीपीएल मध्ये नक्कीच